नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत आणि ते मुत्सद्दी, धूर्त आणि दूरगामी राजकारण करणारे आहेत हे आपण कायम ऐकतो. पण मला असं वाटतं की अनेकदा धूर्तपणा करताना पवार साहेब अनेक नको असलेल्या आणि नको तितक्या भयंकर चुका करून बसतात आणि याची शेकडो उदाहरणं गेल्या 40 वर्षातली 50 वर्षातली मी फटाफट देऊ शकतो. पण आत्ता इतक्या जुन्या इतिहासाला उकरण्यात मला इंटरेस्ट नाही आहे. त्यापेक्षा अगदी अलीकडच्या काळात पवारांनी कुठली मोठी चूक केली ते सांगण्यासाठी मी हा विषय करतोय. आज एकूण महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार झाले ते बनवण्यामध्ये आपलं कसं फार दूरगामी राजकारण होते पवारांनी वेगवेगळ्या वेळी सांगितलेलं आहे. अगदी सामनाला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा सांगितलेलं आहे की शिवसेना आणि भाजप यांच्यात दुफडी माजावी आणि ते एकमेकांपासून दूर जावे यासाठी आपण 2014 पासून कसं राजकारण खेळलं हे पवार साहेबांनी सामनाच्या मुलाखतीत सुद्धा सांगितलं की भाजपला अल्पमतात असताना सुद्धा बाहेरून पाठिंबा देण्याची आपण घोषणा केली तेव्हा शिवसेनेपासून भाजप दूर जावा ही आपली खेळी होती हे पवारांनी सांगितलं होतं. आणि याचा अर्थ असा की अशा पद्धतीचं महाविकास आघाडी सरकार बनवावं हे जणू काय 5 वर्ष पवार साहेबांनी आधीपासून योजलेलं होतं असंच कोणाला वाटेल. पण पवार अनेकदा आपल्या चुका झाकण्यासाठी आणखीन नव्या चुका करतात, अधिक मोठ्या चुका करतात. हा इतिहास आहे. पण मी पहिल्यांदाच सांगितलं की मला इतिहास उकरून काढायची इच्छा नाही आहे. आत्ता मला एवढंच सांगायचं की हे सगळं जमवताना भाजपला किंबहुना भाजपपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठी पवार हट्टाला पेटले, इरेस पडले आणि त्यांनी हे सरकार बनवण्यात मोठी चूक केली. आणि मोठी चूक करताना आणखीन छोट्या छोट्या चुकांची त्यात भर घातलेली आहे. म्हणजे एक असतं की तुम्ही एक मोठा जुगार खेळत असताना इतर छोटे छोटे जुगार खेळायचे नसतात. जेव्हा मोठा जुगार असतो तेव्हा तो लक्षात ठेवायचा असतो, नाही तर तो आपल्यावर उलटतो. मी तुम्हाला एक क्रिकेटमधलं उदाहरण देईन. मला आता वर्ष आठवणार नाही पण कदाचित 1993 साल वगैरे असेल, 92-93 साल ऑस्ट्रेलियामध्ये मला वाटते जागतिक विश्वचषक स्पर्धा क्रिकेटची झाली होती आणि भारत आणि पाकिस्तान हे वेगवेगळ्या गटात होते. तर पाकिस्तान ज्या गटात होता त्या गटामध्ये शेवटचा जो सामना होता तर त्या गटातल्या त्यामध्ये न्यूझीलंड हा असा संघ होता की त्या न्यूझीलंड या संघाने साखळी फेरीमध्ये एकही सामना गमावला नव्हता. आणि त्यांचा मला वाटतं पाकिस्तान बरोबरचा जो सामना होता तेव्हा त्यांनी खेळी केली, खेळा हवे त्यांनी खेळी केली की जर त्यात त्यांनी पाकिस्तानला हरवलं असतं तर मग पाकिस्तान हा बाद फेरीत पोहोचला नसता, साखळी फेरीतच पाकिस्तानचा संघ बाद झाला असता. पण भारताला हरवण्यासाठी पाकिस्तानसारखा आक्रमक संघ असला तर आपल्याला फायनलला पोहोचणं सोपं जाईल असा डावपेच न्यूझीलंडने खेळला होता. आणि त्या साखळी फेरीमध्ये मुद्दाम पाकिस्तानकडून तो एकमेव सामना साखळी फेरीतला न्यूझीलंड हरला आणि पाकिस्तान बाद फेरीत आला. पुढे गंमत अशी झाली की बाद फेरीत न्यूझीलंड पण आला आणि पाकिस्तान पण आला. पण मला वाटतं ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान असे काहीतरी ते आले होते आणि त्यामध्ये बाद फेरीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोघेही बाद झाले आणि अंतिम फेरीमध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तानच पोचला आणि शेवटी पाकिस्तानकडूनच मला वाटते न्यूझीलंडचा पराभव झाला. म्हणजे भारताला टांग मारण्यासाठी जी काय खेळी न्यूझीलंडने केली ती न्यूझीलंडच्याच अंगलट आली. तेव्हा अनेकदा मोठे डाव खेळताना किंवा मोठे जुगार खेळताना छोटे छोटे जुगार खेळायचे नसतात, याचं भान कायम ठेवलं पाहिजे. आता मुद्दा असा आहे मित्रांनो की पवार साहेबांनी
किती डाव खेळलेत बघा. एकाच वेळेला भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असं ते म्हणतात, पण त्यांना देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवायचं होतं. आणि याची चर्चा तेव्हाही झाली, आताही चालू असते की राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊ शकतात. पण राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येताना किंवा कुठल्याही मार्गाने देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्री होता कामा नये, याकडे पवारांचा कटाक्ष आहे. कारण देवेंद्र फडणवीस हा लंबी रेस का घोडा आहे. आपल्याला शह देऊ शकणारा महाराष्ट्रात जर दुसरा कोणी राजकारणी असेल तो आपल्या वयाचा नसला आणि तरुण असला तरीही देवेंद्र फडणवीस हा आपल्या इतका मुत्सद्दी आणि धूर्त राजकारणी आहे हे पवार ओळखतात. आणि म्हणूनच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेबाहेर बसवणं हा जुगार खेळला. आणि त्यातूनही महाविकास आघाडी सत्तेवर आलेली आहे. आणि त्यासाठीच मग ती जुळवायची तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचं म्हणून उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली. तेव्हा आपल्या तालावर उद्धव ठाकरे नाचतील ही पवारसाहेबांची अपेक्षा असेल तर ती गैरलागू आहे असं मी म्हणणार नाही. कारण उद्धव ठाकरे हे फार धूर्त नाहीत, टेबल लीडर आहेत, मैदान मारणं त्यांना जमत नाही. ही जी उद्धव ठाकरेंची एकूण प्रतिमा आहे ती गृहीत धरून पवारांनी खेळलेला हा डाव होता. आणि त्यामुळे एकदा तो डाव खेळल्यानंतर मग ते सरकार बनवलं तर ते यशस्वी करायचं आणि त्याचं श्रेय उद्धवला जरी मिळणार असेल तरी आपल्यामुळे मिळालं हे दाखवणं पवारांना शक्य होतं. आणि मला वाटतं ते मोठं राजकारण झालं असतं, ते मोठं राजकारण झालं असतं. पण दुर्दैव कसं असतं बघा मित्रांनो की ज्यावेळेला तुम्ही असे डावपेच खेळता तेव्हा त्याच्याबरोबर इतर डावपेच खेळायचे नसतात. नेहमी असं असतं की 4 माणसं तरी विश्वासाची असावी. पण पवार साहेबांच्या बाबतीत आपण बघितलं तर त्यांचा 60 वर्षाचा सगळी राजकीय वाटचाल बघितली तर पवारांवर विश्वास ठेवणं यासारखी विश्वासघाताची दुसरी तरतूद नसते. विश्वास ठेवण्याची दुसरी तरतूदच नसते. 4ही माणसं पवारांवर 4 माणसं विश्वासाची नाहीत. आणि कोणी त्यांच्या कितीही जवळचा घरातली पुतण्या मुलगी सुद्धा विश्वासाने सांगू शकत नाही की थोड्या वेळात पवारसाहेब काय करतील. हा जो पवारांचा स्वभाव आहे ना त्यांनी त्यांचं सगळं नुकसान केलंय. आणि जेव्हा ते जुगार खेळतात तेव्हा त्यातलं एखादं प्यादं इकडे तिकडे गेलं तरी फार मोठा गोंधळ होऊन जातो. आणि तसंच आत्ता झालेलं आहे की त्यांची अपेक्षा जी होती की हे सरकार कधी गडगडेल या चिंतेमध्ये उद्धव ठाकरेंना कायम ठेवता येईल हा डाव होता. खरा डाव एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांना सत्तेबाहेर ठेवायचं होतं. पण दुसरा डाव असा होता की कायम सरकार पडेल, सरकार गडगडेल या चिंतेमध्ये, बहुमत टिकेल की नाही या चिंतेमध्ये उद्धव ठाकरे यांना ठेवायचं हा जो डाव होता तो कसा चुकीचा होता हे मी वारंवार एका जुन्या काँग्रेस नेत्याचं उदाहरण देऊन सांगतो. मला आठवतं हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार झाल्यानंतर काँग्रेसचे जुने नेते आहेत नगर जिल्ह्यातले यशवंतराव गडाख, लोकसभेचे खासदार झालेले आहेत वगैरे वगैरे, माजी खासदार आहेत. तर त्यांनी एकदा सांगितलं होतं की उद्धव ठाकरे हे टोकाचा निर्णय घेऊ शकणारे आहेत. तेव्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे जे कोणी आहेत आणि धूर्त लोक आहेत त्यांनी एक काळजी घ्यावी की उद्धव ठाकरे यांची कोंडी करू नये. कोंडी केली तर उद्धव ठाकरे एका क्षणात राजीनामा देतील आणि हे सरकार पाडून टाकतील. आता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं म्हणजेच सरकारचा राजीनामा असतो. कारण ते मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल मुख्यमंत्र्याला शपथ देतात आणि त्याचे सहाय्यक म्हणून इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असतो. तर इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, यशवंतराव गडाख काय सांगतायत की टोकाचा निर्णय घेण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आणू नका. हे मला वाटतं नोव्हेंबर 19 मध्येच किंवा डिसेंबर 19 मध्ये यशवंतराव गडाख यांनी सांगितलेलं आहे. पण पवार स्वतःच धूर्त आहेत त्यामुळे गडाख कोण आपल्याला शिकवणारा असं त्यांना वाटू शकतं. आणि त्यांनी हा डाव खेळल्यानंतर जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे यांची कोंडी झाली आहे तेव्हा त्यांनी टोकाची भूमिका घेऊन दाखवलेली आहे. तुम्हाला आठवत असेल की राज्यपाल जेव्हा
पहिल्यांदा म्हणजे गेल्या एप्रिल मे महिन्यामध्ये 2020च्या राज्यपाल कोट्यातल्या ज्या 2 जागा मोकळ्या होत्या त्यापैकी एका जागी उद्धव ठाकरे यांना आमदार म्हणून नेमायला तयार नव्हते, तेव्हा त्यांनी प्रयत्न करून बघितला, पण जेव्हा राज्यपाल दाद देईनात तेव्हा थेट नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांना उद्धव ठाकरे यांनी साकडं घातलं होतं आणि सांगितलं होतं की जर मी आत्ता आमदार होऊ शकत नसेल तर मला राजीनामा द्यावा लागेल आणि मग ते खापर केंद्रावर आणि राज्यपालावर फुटेल असं एक प्रकारचं कोडं मोदींसमोर टाकण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आणि तेवढ्यावर भागलं नाही. त्यानंतर जेव्हा विधान परिषदेच्या 9 जागा मोकळ्या झालेल्या होत्या त्यांची जी विधानसभेतून निवड व्हायची होती ती निवडणूक पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाने आणि पुढाकाराने आयोगाकडून घेतली गेली, तेव्हा अर्थातच तडजोड झालेली होती किंवा प्रत्यक्ष मतदान न होता बिनविरोध या 9 जागा निवडल्या जातील. आणि मग त्यामध्ये अर्थात हे मी वारंवार सांगितले आणि मी अगदी सुरुवातीला बोलणारा मी एकमेव पत्रकार आहे की यामध्ये भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात तडजोड झालेली आहे की आघाडीला 5 जागा आणि 4 जागा भाजपला आणि त्यानंतरच ही निवडणूक घ्यायचं ठरलेलं आहे की ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात मतदान होणार नाही, जितक्या जागा तितकेच उमेदवार आणि सगळे बिनविरोध निवडून येतील. हे मी माझा व्हिडिओ तुम्ही प्रतिपक्षावर तेव्हाचा बघू शकता आणि त्याप्रमाणे झालं. पण गंमत अशी होती की संख्याबळ बघितलं तर महाविकास आघाडीचा 6वा आमदार निवडून येऊ शकला असता जर मतदान झालं असतं. पण मतदानासाठी लॉकडाऊन चालू असताना आमदारांना बोलवावं लागलं असतं आणि ते होणार नाही या अटीवरच ती निवडणूक झालेली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे 5च उमेदवार उभे करणं ही उद्धव ठाकरे यांची जबाबदारी होती आणि त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली. मला आठवतं त्याप्रमाणे 2 जागा शिवसेनेला, 2 जागा राष्ट्रवादीला आणि 1 जागा काँग्रेसला असं वाटप झालं. तर तेव्हा काय झालं, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण वगैरे दुसरा उमेदवार म्हणजे 6वा उमेदवार आघाडीतर्फे उभा करायच्या प्रयत्नात होते आणि ते हट्टाने बोलत होते येऊ शकतो आणि येऊ शकला असता, नाही असं कोणी सांगितलं. पण त्यासाठी मतदान घ्यावं लागलं असतं आणि मतदान होणार नाही ही अट मान्य झाल्यावरच प्रत्यक्षात निवडणुका लागल्या होत्या. निवडणुकांची जी घोषणा झाली ती मतदान न होण्याच्या बळावर होती आणि ज्या वेळेला काँग्रेसचे नेते ऐकेनात, नाही आम्ही दुसरा उमेदवार उभा करणार, आम्ही आघाडीच्या समन्वय समितीत बोलू, आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू, असं जेव्हा बाळासाहेब थोरात आणि सांगत होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकलं, बोलवून समजावलं वगैरे नाही. त्यांनी सांगितलं काँग्रेस जर दुसरा उमेदवार उभा करणार असेल तर उद्धव ठाकरे स्वतःच विधान परिषदेच्या जागेसाठी अर्ज भरणार नाही, अर्ज भरणार नाही. म्हणजे मी टोकाची भूमिका घेईन आणि मग 6 महिन्यात आमदार झालो नाही तर मलाच राजीनामा द्यावा लागेल, म्हणजेच पर्यायाने महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त होईल किंवा राजीनामा, कारण मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे सरकारचा राजीनामा असतो. झक मारत काँग्रेसला निमूटपणे मूग गिळून गप्प बसावं लागलं आणि एकच उमेदवार काँग्रेसतर्फे उभा करण्यात आला. सांगायचा हेतू असा की काँग्रेस आपला उद्धव ठाकरे दुसऱ्या टोकाला जाऊ शकतात, तडकाफडकी निर्णय घेऊ शकतात. हे यशवंत गडाख यांनी सांगितलेलं भाकीत किती खरं होतं बघा. पवारांना त्याचा अंदाज आला नव्हता, त्यामुळे त्यांना वाटलं होतं मुख्यमंत्री केलं की उद्धव ठाकरे हे आपल्या तालावर नसतील, रिमोट कंट्रोल आपल्या हाती आल्यासारखं पवारसाहेब गृहीत धरून चालले होते. पण ते शक्य झालेलं दिसत नाही. अगदी अलीकडे सुद्धा वारंवार असे प्रसंग आले की पवारसाहेबांना धावत वर्षावर जावं लागलं, उद्धव ठाकरे यांच्याकडे जायला लागलं. उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर एकदाही आले नाहीत मुख्यमंत्री झाल्यापासून. कळलं, धूर्तपणाचा मुखवटा किंवा मास्क उतरला, दिसतोय तुम्हाला, मी सांगतो ते.
आज पवारांच्या आणि म्हणून मी म्हणेन की हे जे डाव खेळले त्यात पवारांनी ही असली आघाडी बनवणं ही चूक होती. देवेंद्र फडणवीस यांना बाजूला ठेवण्याचं आपलं राजकारण पवारांनी खेळायला काही हरकत नाही, पण उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करायचं आणि त्यांना खेळवायचं हा जो त्यातला उपभाग होता, त्याचं दुसरं चॅप्टर होतं, त्याचा भोऱ्या वाजलेला आहे. आता एवढं झाल्यानंतर सुद्धा एका पाठोपाठ एक डाव आणि जुगार पवार खेळतात. त्याचं मला अनेकदा आकलन होत नाही की हा माणूस इतकं जुनं राजकारण खेळलेला आहे, मुरलेला आहे राजकारणात, तर मग चुका का करतो. आता लक्षात घ्या की एक तर उद्धव ठाकरे हे मुठीत राहतील किंवा तालावर नसतील ह्या अपेक्षा भंग झालेला आहे, पण दुसरीकडे आणखीन एक मोठी चूक केली आणि आता तो गळफास बनलेला आहे. महाविकास आघाडीसाठी तो गळफास झाला आहे आणि तो गळफास एक प्रकारे पवारांच्या दुसऱ्या जुगारामुळे किंवा चुकीमुळे झालाय हे विसरता कामा नये, अजिबात विसरून चालणार नाही. जी दुसरी चूक कुठची आहे तर जी आघाडी बनवली त्यामध्ये चर्चा भरपूर झाल्या. बिचारे जयंतराव पाटील अजितदादांच्या त्या 80 तासाच्या प्रयोगामुळे आपणच आता उपमुख्यमंत्री होणार म्हणून गुडघ्याला बाशिंग म्हणून बसले होते, पण पवार साहेबांनी त्यांना परस्पर टांग मारली आणि अजितदादांनाच परतल्यानंतर उपमुख्यमंत्री केलं. मग निदान आपल्याला 2 नंबरचं खातं असलेले जे गृहमंत्री म्हणतात ते तरी मिळेल ही जयंतरावांची अपेक्षा होती, पण पवारांनी त्यांच्याही तोंडाला पानं पुसली. ते नाही तर आत्ता जे गृहमंत्री आहेत पर्यायी म्हणून ज्यांना आणलं ते दिलीप वळसे पाटील हे पवारांचे जुने एकनिष्ठ आहेत. पण ते सुद्धा असताना पवारांनी अतिशय कटाक्षाने त्यांनाही बाजूला ठेवलं. म्हणजे अजितदादा, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील या तिघांनाही खड्यासारखं बाजूला ठेवून नागपूरचे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदी आणून बसवलं. आणि ही पवारांची दुसरी घोडचूक होती महाविकास आघाडी बनवताना. ही चूक एवढ्यासाठी होती की बाकीचे जी 3 माणसं आहेत, जयंत पाटील आहेत, तुमचे अजितदादा आहेत किंवा दिलीप वळसे पाटील आहेत, यांना निदान पवार साहेबांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ कसे निघतात याचं आकलन तरी आहे. अनिल देशमुखांना ते नाही. अनिल देशमुख हे अत्यंत उथळ आणि उतावळे गृहस्थ आहेत आणि त्यामुळे त्यांना हँडल करणं सोपं आहे असा पवारांचा समज होता. पण त्याच अनिल देशमुखांनी आज महाविकास आघाडीला CBI नावाचा गळफास लावलेला आहे. अनिल देशमुख नसते तर तुम्ही बारकाईने बघा, आता गेले 3-4 महिने दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री आहेत, ते किती वेळ माध्यमाशी बोलतात. आज सुद्धा परमबीर सिंग, सचिन वाझे, काय ते राजू भुजबळ, रश्मी शुक्ला, किती प्रकरणं चालू आहेत. पण तुम्ही दिलीप वळसे पाटील गृहमंत्री यांना कॅमेऱ्यासमोर आलेलं बघितलंय तरी का सांगा मला. नाही, कारण आपल्या तोंडून चुकून एखादा शब्द पत्रकारांसमोर गेला तर त्याचा गहजब माजवला जाईल आणि त्यामुळे तोंड बंद ठेवावं एवढी तरी राजकीय समज आणि भक्कम समज वळसे पाटील यांच्याकडे आहे आणि म्हणून ते यापासून टोटली माध्यमांपासून अलिप्त आणि दूर राहतात. आणि तेवढीच गोष्ट अनिल देशमुख यांना एकदाही जमली नाही. एकदाही गृहमंत्री झाल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी जो धुमाकूळ सुरू केला, खरं तर पवार साहेबांनी त्यांना वेळीच आवरायला पाहिजे होतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुंडाळून कारभार चालवण्याचा उतावळेपणा जो काय अनिल देशमुख करत होते त्यातून महाविकास आघाडी सरकार आणि खुद्द अनिल देशमुख पदोपदी अडचणीत येत गेले. अगदी ते वधवान कुटुंबाला पळून जायला मदत करणारा गृहसचिव, 2 साधूंची पालघरची हत्या, तुमच्या बांद्रा टर्मिनस जवळ 10-12 हजार लोक ऐन लॉकडाऊन चालू असताना जमले, गाड्या सुटणार अशी अफवा पिकली. किती गोष्टी आहेत. अर्णब गोस्वामी तर सुडाचं राजकारण होतं ते एक आहे.
या सगळ्या गोष्टी पवारांना रोखता आल्या असत्या अनिल देशमुख यांचा कान पकडून. आणि अनिल देशमुख नसते, त्यांच्या जागी जर जयंत पाटील असते किंवा तुमचे दिलीप वळसे पाटील असते तर या चुका नक्कीच झाल्या नसत्या. जे कोणी सचिव असतील किंवा अधिकारी असतील यांची बिशाद नव्हती की यांच्यासारखे जाणते आणि अत्यंत संयमी मंत्री गृहमंत्री गृह खात्यात असते तर इतका घोळ गृह खात्याचा झाला नसता की परमवीर सिंग थेट तक्रार घेऊन सुप्रीम कोर्टात जावेत. बरं, त्या वाझे प्रकरण झालं, परमवीर सिंग यांना बाजूला करायला लागलं, तरीही अनिल देशमुख शुद्धीवर आले नाहीत. त्यांनी त्या लोकमतच्या कुठच्या जाहीर कार्यक्रमामध्ये प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं, हो परमवीर सिंग यांनी घोर चुका केल्या म्हणूनच त्यांची बदली केली. आणि परमवीर सिंग यांनी आपल्या याचिकेत सुद्धा लिहिलं किंवा पत्रात सुद्धा लिहिलं की गृहमंत्र्यांच्या या विधानामुळे मी कमालीचा नाराज झालो आणि हे पत्र लिहितोय आणि याचिका केली. थोडक्यात अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदी आणून बसवणं आणि आपलेच अजितदादा, जयंत पाटील, वळसे पाटील यासारखी अनुभवी दांडगी माणसं आहेत त्यांच्याशी डाव खेळणं ही पवारांनी केलेली दुसरी मोठी चूक होती. हे महाविकास आघाडी सरकार बनवणं ही पहिली चूक होती. पण ती चूक करताना उद्धव ठाकरे यांना कठपुतळीसारखं खेळवता येईल म्हणून मुख्यमंत्रीपदी बसवणं आणि मग आपले जे पक्षातले दुय्यम सहकारी आहेत आजपर्यंत निष्ठेने आपल्याबरोबर राहिलेत ते अजितदादा असतील, जयंत पाटील किंवा वळसे पाटील यांना खड्यासारखे बाजूला ठेवून अनिल देशमुखांना, ज्यांची अशी कुठली उत्तम रीतीने कारभार केल्याची ख्याती नाही, त्यांना आणून गृहमंत्री पदावर बसवणं ही पवार साहेबांची म्हणूनच आणखीन एक घोडचूक होती. आणि आता ती कशी घोडचूक भोवते आहे हा एक नाही 2-3 एपिसोड करण्या इतका मोठा विषय, अधिक मोठा विषय, तो मी अर्थातच सवडीने सांगेन. पण अनिल देशमुख यांना गृहमंत्री केलं तिथेच चूक झाली आणि ती चूक आता राष्ट्रवादीपासून खुद्द पवारांपासून राष्ट्रवादी काँग्रेसपासून NCP पासून महाविकास आघाडीला सुद्धा भोवते आहे. या किती चुका आहेत अगदी अलीकडच्या याचा पाढा नव्याने वाचणं आणि तो सांगणं अगत्याचं आहे. म्हणून ही त्याची सुरुवात समजू आपण. आणखीन कदाचित 1-2 भागामध्ये मी पवार साहेबांनी अतिशय धूर्तपणे आणि मोठ्या मुत्सद्दीपणे केलेल्या अलीकडच्या काळातल्या घोर चुका मुद्दाम सांगणार आहे. प्रतीक्षा करा मित्रांनो. हा एपिसोड आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.